राजा तुम्ही मला सांगितलं 2-3 दिवसा अगोदर चांगला गहू आला की घे जा बा 2-3 पोते. म्या राजा मार्केटात मी 3 पोते बाजून काढून ठेवला तुमच्यासाठी. हे कुठून आणला तुम्ही आता? काय राजा खादोडे साहेब काय बोला तुम्हाला आतापर्यंत घरी आमची कलकल सुरू होती. हो शेवटी म्हणे तुम्हीच निसा म्हणे हे गहू आणि तुम्हीच काढा म्हणे खळे येतले. पान राजा काय गहू आहे का होय तेच म्हणून राहिलो मी. हे गहू आणलं कसा काय घेतला तुम्ही? हो त्याच्यात पावर खडे किती आहे, टुशा किती आहे ते. ओला गहू मशीननं काढलेला दिसून राहिला मला. हार्वेस्टरचा गहू नाही गे. पावर किती गाड आहे त्याच्यात. हो ना गलती झाली ना मी तुम्हालाच भेटायला मार्केटात आलतो. हो मी म्हटलं बा तुम्हाला भेटा गहू घेतला का विचारा आणि चाललं जा घराकडे. पण तुम्ही होते जरा थांबतो मी हो तेवढ्यात नाही लगायचं काय झालं शिवलाल टोयगोटी गाडी घेऊन आला कमांडर. हो तर म्हणे अरे म्हणे का मानमोड साहेब कसं गहू आणला म्हणे बा इकाचा घरचा गहू आहे म्हणे. हो इकाच लागते म्हणे अडचण आहे म्हणे. मी म्हटलं बरं आहे का बलीचा बकरा. मी म्हटलं गहू कसा आहे म्हणे 1 नंबर गहू आहे म्हणे बिलकुल खाच आहे म्हणे. आता मी म्हटलं बा असं नसं आता त्याच्या गाडीने टाकेल होता. मी म्हटलं घे घरापर्यंत मग. मी काही उकलून पाहिलं नाही ती. आणि आता हे खोलून पाहिले म्या तर माझ्या घरच्या बाईनं मला 2-3 बा किती बोलली असून माय मला माहीत आता. हो शेवटी रागारागाने चालली गेली तुम्हीच निसा म्हणे. हो इतका नालायक लागायचा शिवलाल टोयगोटे आहे. हो मला म्हणे 1 नंबर गहू आहे. पायसान त्याच्यात खडे पायसान तर अरमानची आहे. हो टुश्या किती आहे काय कोण निसा होती काय करावं आता. काय राजा पाणी खायला गहू आणला त्यानं तुमच्या मस्तकी मारला बाबा कमाल आहे तुमची बी. त्याच्या वाई लागत नका जाऊ ना शिवलाल टोयगोटे होय ना ते. त्याले हे बा सांगतो ना किती आपण बेसरमाले किती खेप मारलं असं किती खेप त्याच्यावर वार केले. पण लेखाचा हो बेसरमी सारखाच आहे ते. हो बेसरमीतनी किती काही महापुरं गेले की जशी बेसरम उभी राहते ना तसा शिवलाल टोयगोटे आहे नालायक कोणाचा. म्हणजे तुम्हाला शेवटून 3 पोत्याने दणका दिला समजा नाही. पैसे किती नेल त्यानं? आहे त्याने आता जाऊ दे आता 2200 रुपयानं. हो 6600 रुपये नेल त्यानं. हो 3 क्विंटल टन आहे म्हणे बापू ते. झालं बा 90 किलोच्यावर पोतं जर भरण तर मला म्हणा आता नेहमीचा अनुभव आहे ना मला. हो 50 किलोवाला बारदाना हे 90 किलोवाला बारदाना होत आहे. 100% तुम्हाला सांगतो 10-10 किलो 30 किलोचा ते फटका. आणि हे बाकीचा बी आता हे पाणी खाल्लेला गहू समजा. म्हणजे पुरं तुम्हाला लंबस केलं ते. हो 5000चा गहू आहे 5000चा. हो ना तेच म्हणलं आता या गव्हाचं करावं तर काय करावं. हो आता इकाल न्यावं का आता आपण काय करावं दुसरं काय करावं. पण मी म्हणतो तुम्ही काय दणके घेऊन राहिले 2000चं नुकसान तुम्ही काय सैन करून राहिले त्याला फोन करा ना. हरामखोरा म्हणा मी गहू आणून टाकतो म्हणा तुमच्या जवळ तिथं आहे. त्याच्या कानावर टाका आणि ते गहू वापस घेऊन त्याच्या घरी नेऊन टाका. पैसे देऊन दे म्हणा माय वापस तू. हो त्याला काय शिल्लक काय बोलायचं आपण. पैसे देऊन दे म्हणा माय हे गहू पाय म्हणा कोणता आहे तर. तसंच करावं लागेल ते तसंच करावं लागेल. आणि कोणा भुदण सैन करा नाही का. हो तसे बी मला आता एक भेटीला जातच होतं. हो आमचे जवळ हो आता काय ते पोलीस भरतीचं काय झालं काय मी जरा विचारपूस करायला जात होतो. हो त्याचं ते आता होणारा जवळ समजा हो झाबरूगोंडा आता काय झालं काय नाही त्याचं. हो ते काय डिटेक्टिव्ह ते टकलं बोटतो नाही का. हो काय म्हणते ते झालं मग ते काय लागलं पोलीसमध्ये. काय माहीत ना तेच तर मला माहीत नाही. आता ते आता 1-2 सांगे म्हणे निकाल लागला म्हणे 5-6 दिवस झाले. हो तेच म्हणलं आता जरा विचारपूस करा घरी जाऊन. हो ते काम होऊन जाते मग. हो आता काय होते मला वाटते लागलं नसून ते नाही का. लागलं असून तर आता समजा काय सांगा समजत होतं आतापर्यंत मला. मग आता तुमच्या भाचीलाच फोन लावून पाहायचं. हो तिला विचारून पाहा तुम्ही म्हणा लागला का म्हणा बा. आमचे जवळ लागले का म्हणा. असं तसं विचारपूस करायलाच पाहिजे तुम्ही ना. विषय कसा आहे आपली मोठी भाची आहे नलू. हो ते आपल्यासंग बोलतच नाही जास्त. हो कारण की आपण 1-2 सोयरी का नेल्या का तिच्यासाठी तुमच्या मुलाची अजून दुसरी. तेव्हापासून ते कसं आहे बोलतच नाही आपल्यासोबत. तुम्ही म्हणे माझ्या याच्यात हे पडत नका जाऊ म्हणे. हो तेव्हापासून आपणही बोलत नसतो मग. हो तर आता कसं आहे आपल्याला विषय म्हणजे शिवलाल टोयगोटेला विचार लागला. हो म्हणजे गावात काय चालू आहे बस समजतेच मग. जर का ते पोट्ट लागलं नसेल ना मग ते इतका खुश होतो मी सांगतो ना. हो याची सोयरी तोळ्याशिवाय राहत नाही मी. हो ते झाला असं ना साखरपुडा त्याचा तरी हुको तुम्ही. हो पावर पोलीस तर नाही लागलेलं का जण काय थैली घेऊन हिंडणार आहे का. असं करून जमलं तर हे बा तुमच्या पोरा सोयरी ॲडजस्टमेंट होऊ बी शकते याची. हो तरी तुमचं पोरगं राहिलंच आहे की नाही. तर मी पाहतो ना विचारपूस करून त्याच्या मनात आडी घालून देतो. फक्त मला माहीत पडलं पाहिजे ते लागलं नाही म्हणून. हे झालं कामच झालं मग. हो अजून फिल्डिंग लावूच आपण. हो झालेली सोयरी तोडतो मी. तेच म्हणलं मग होत असं तर पाहणार शेवटचा एक प्रयत्न करून पहा. हो जर झालं नसेल समजा सिलेक्शन त्याचं तर पहा शब्द टाकून एक शेवटचा मग. नाही तर मग आमच्या मुलाचं कसं आता हो यावर्षी हो ते आपलं हॉटेल आहे नाही का हॉटेल हो त्याचा विषय आला होता आपल्याकडे. पहा म्हणे जर जमत असेल तर पण ते कसं आहे हो ते माणूस जरासा लेवलमध्ये येत नाही ना. हो म्हणून म्हणलं डॉक्टर ते थोडंसं मेळ हुकते ते. तर पाहतो मी जरा असं काय होते तर हे जर होत असेल हो सोयरीक तुटून समजा जर आजकाल काय राहिलं सोयरिकाचं नाही पटलं ते सोडू. पहा ना मग विचारून त्याईले. हो शिवलालले माहिती काढा आणि ते जर लागलं नसन तर मग तुम्ही उद्या जा आणि बरोबर ते काळी फिरून या मग. थांबा ना आता पहिले शिवलेलाच फोन लावतो म्हणजे सगळ्या गावातली वार्ता समजते आपल्याला काय झालं कुठं रोग आलं तर. 1 मिनिट. राजा कसंच काय होईन काही समजत नाही बा. मी आता म्हणलं हे उद्या भांडणं करायला येते म्हणलं लेखाचा. तर आता देणके म्हणते भुसा झाला म्हणते त्याचा. मामा लुटीनं जादू केली काय काय चोरून नेला. ती त्यालाही समजायला मार्ग नाही. काय राजा कुणीकडे गेलं बा हे तर नाही का. हो ना काय होय आता म्या म्हणलं राजा काय होतील काय नाही. हो ते तर म्हणते राजा मस्त गहू होता आणि हे आता ऑटोमॅटिक भुसा केला म्हणते त्या मामा लुटीनं नाही का. म्हणजे मामा लुटीनं किती काही चांगले कामं करा शेवटी येते त्याच्यावरच नाही का. बरं झालं तो त्यालाच पाठवलं जाय तिकडे बाबा नाही का. बरं दणके घेत तिकडे. बरं झालं आपण सुटलो बिना औषधाचं खांडू काही फुटलं टेन्शनचं कामही नाही राहिलं आता नाही का. विषय खलास.
बरं जाऊ द्या, आता देणकेचा तर विषय मिटला इथंच म्हणा. पण आता ते ऐकला गो इकला कोणाला म्हणलं तुम्ही? कोणाच्या मस्तकी मारला ते? त्याचे काय पैसे आले काय नाही, हिशोब टिशोब काही द्या म्हणलं आता. बाकीच्या वाटप करावं लागेल ना आता सगळ्याला, जे काय हिशावर येईन ती वरती. तेच सांगायला आलो, देणके संपला पण आता हे मानमुळे काय करते काय सांगावं ना. त्याच्या मस्तकी मारला ना आम्ही गहू मार्केटात. मग आता ते काय म्हणते काय नाही, आता घरी तर नेला आम्ही त्याच्या. 6600 रुपयाचा ऐकला त्याला, 3 क्विंटल आहे म्हणलं. त्याला काय समजते, 90 किलोच पोत आहे ते. त्याला मस्तकी मारून 6600 रुपयाचा नगदी पैसे घेतले आणि चालला आलो. आता त्याचं काय होते आणि त्याच्या घरी त्यानं ते उबळल्यावर काय भानगड होते का काय मारामाऱ्या होते. त्याच्यानंतर पुढचं समजा आता काय होते. बाबा त्याला मारला का मस्त की साधा, मग काय राजा ती माणूस असं आहे, तेच यावं का तावडीत नाही बी. जाऊ दे, पण आपल्या काय करावं लागते नाही का. चला द्या मग पैसे द्या, चला ते पोट्ट्याला आवाज द्या तुम्ही. तिथं आहेत ते मंदिरापाशी, त्याला देऊन टाकू. काय मानमुळेचाच फोन आहे बाबा, झालं वाटतं काही ना काही आता. बरं बरं, याला निपटाच लागत नाही का. हो ना, आता देणकेसारखा जर निपटत होतं हे काय नाही का. थांबा आता याचं निपटाना पट करून टाकतो मग. हॅलो, हां हां, बोला बोला मानमुळे साहेब, काय होतं बा, कसं काय आठवण आली आमची, काय होता विषय? आले का शिवलाला? हो जराशी तर वाटू दे, नाही जनाची तर मनाची का बिजा नालायक माणूस आहे बे तुला. हे काय गहू आणून टाकला माझ्या घरी, घरात भांडणं लावायचे पाई. टुशी आणि पांढरू का गहू पाणी खाल्लेला आले का. पडलेला गहू होता का रे, फुली आलेला गहू का नालाय का. शोभते का म्हणलं तुला असे काम. मी गहू आणून टाकून राहिलं म्हणलं तिथं उद्या. उद्या 3 पोती मी आणणार आहो, माझे पैसे तू वापस दे म्हणलं काय. 90 किलोचं राजा ते पोतं 1 क्विंटल मा मस्त की मारलं तुम्ही. म्हटलं हो बा, आहे बा, विश्वास ठेवला राजा. असे अगो धंदे करता आले का तुम्ही. उद्या पैसे तयार ठेव म्हणलं तू. पण नालायक आणि हिंदी लस करून राहिले म्हणलं मानमोडी तुम्ही. जरासं माणूस किती बोला ना तुम्ही. तुमच्या घरी नव्हतं आलो मी गहू घेऊ. असं असं आहे म्हणलं, पटत असेल तर घ्या, नाही तर राहिलं तुम्हीच म्हणे घेऊ द्या. मग आता तुम्हाला पाहायला काय झालं तर झडप नाही तुम्हाला का, मी का रोखलं होतं. तरीच पाहायचं सौदा करते त्यावेळेस, आम्ही कशा नोटा मोजून घेतल्या. तसा गहू पाहून घ्यायचा असता. विषय संपला ते आता. 5 पैसा काय करा असते. असं कसं म्हणजे, अरे काय काय डोळ्यात माती टाकला दिवसा तुम्ही. चांगला गहू म्हणून हे गहू टाकला माझ्या घरी तुम्ही. विश्वास ठेवला मी. माझा विश्वासघात केला ना. आता उद्या मी ते गहू घेऊन येऊन राहिलो घरी. हो मी जवायच्या कानावर टाकतो माझ्या शांताराम घनगणीच्या. आणि तुम्हाला म्हणलं सांगून राहिलो. सरके मुकाड्यानं माझे पैसे तयार ठेवा उद्या. विषय खलास. बरं ठीक आहे ना, मग या ना घेऊन तुम्ही. जे गहू आणसान का नाही तेही तुम्हाला भेटणं मुश्किल होईल म्हणलं, पैसे तर दूरच राहिले. म्हणून जे गहू आहे ते मार्केटात विका आणि दुसरा आणा. कारण की म्या तुम्हाला विकला म्हणून तुमच्यावर काही कोणती पावती नाही, आणि तुम्ही मापासून घेतला म्हणून काही तुमच्यावर काही पुरावा नाही. म्या तुम्हाला गहू विकला बी नाही, तुम्ही मला भेटले नाही, माझ्या तुमच्याशी काही संबंध नाही, विषय खलास. आता काय बोला. नाही विकलाच नाही म्हणते, काय प्रूफ आहे आपल्यापाशी. जाऊ द्या आता नाही का. बरं जाऊ द्या आता. शिवलाल तुमच्या कसं बुद्धीच लागत नाही बा. तुम्ही मोठे मी लहान. फक्त म्हणलं एक काम करा बा आपलं. थोडंसं म्हणलं कसं आहे, आपले ते झाबरूकोंड आहे ना. त्याचं काय झालं काय नाही म्हटलं पोलीसचं. तुमच्या गावातले पोरं गेले होते. त्याचं जमलं का नाही म्हटलं, कारण की कसं आहे थोडंसं काम होतं रे आपल्याला. अरे तिथे पोलीस भरतीचं काय झालं. अरे काय झालं शिवलाल भाऊ, ते काय माहिती आहे का म्हणलं. हॅलो, अरे पण ते आम्हाला काही माहित नाही राजा. ते पोलीस भरतीचं काय निकाल लागला का, ते यवतमाळचं झालं का ते. काही माहित नाही पोट्टे आमचे. हे तर बाकीचे तर याच्यातच गेले ग्राउंडमध्ये. फक्त झाबरू राहिला होता बा, त्याचं काय झालं लेखित ते काही माहित नाही मला. त्याचं काही अजून वाढता आलं नाही गावात काही. जमलं 100% गावात माहित नाही म्हणजे. कोमात गेला हे झाबऱ्या. 100% फेल झाला. नाही तर आता लोक सर गाव त्यानं डोक्यावर घेतलं असतं. असं म्हणजे काय बोलता, तुम्हाला माहित नाही म्हणता. अरे काय माहित नाही म्हणता. अरे 5-6 दिवस झाले ना. मग काय 5-6 दिवस झाले माहिती पडून की बा कोण लागले काय लागले. 128 129 वर. बरेच पुट्टे म्हणजे कटावर लागले म्हणते ना ते. इतक्या मार्गावाले लागले म्हणते. 128 जण भेटवले. 129 100. आता काही वेगवेगळ्या कास्टवाईज आहे ते समजा. नाही बा मानमोड साहेब, आम्हाला माहीतच नाही. कसं आहे त्याच्याशी आपलं एवढ्या कसं भेटच नाही झालं ना त्याची. निकाल लागला म्हणून माहिती नाही आम्हाला. एक तर आम्ही कसं आमच्या घरात तिकडे काही लागलं आणि काय लागलं आम्हाला पताही नाही बा. त्यानं काही फोन नाही केला आणि गावातही काही वाढता नाही. आता लोक माहीत व्हायला पाहिजे होतं म्हणा. पण तुम्हाला काय काम पडलं म्हणलं, तुम्ही काय एवढं चौकशी खोदून इथून राहिले. तुम्हाला काय काम आहे आता. अरे म्हणजे खोदून विचारणं म्हणजे, अरे आमचा जवळ आहे ना ती, आमच्या जवळचा जवळ होणारा. मग आता साखरपुडा झाला. मग आम्हाला वाटलं बा लग्नाची तीच काढा लागते काय लागते. म्हणून थोडंसं मी वाटलं तुम्हाला विचारा. एखादा मन पास झाला नाही झाला, आपण कसं एकदम जवळला विचारा. जर फेल झाला असेल तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल. कोमातच गेले असते ना ते. म्हणून मी तुमच्याकडून माहिती काढायसाठी फोन लावला. कारण की मी एक कबूल केलेला आहे की बा ते जर समजा पास झाला तर म्हटलं बा आपल्याला त्याच्या भारोभार पेढा वाटायचा होता. तुला करत होतो मी. मी कबूल केलं होतं. मा भाचीचा जर समजा होणारा जे पोरगा आहे ते जर पोलीसमध्ये लागला तर त्याचा मी तुला करीन बा रामपुरात जाऊन. पूर्ण पेढा बिलकुल त्याच्या भारोभार वाटून टाकीन मी. असं माझं म्हणणं होतं. पण आता तुम्ही म्हणता निकालच नाही लागला अजून, तुम्हाला माहीतच नाही म्हणजे 100% ते फेलच झाला मग. असं म्हणता नाही का. मला वाटते फेलच झाला असं. नाही तर मग आता लोक माहीत पडलंच असतं गावात आमच्या नाही का. बरं आता ते आता समजणच ना मग. समजणच समजायचं नाही ना. आम्हाला कसं आहे आमचा जवळ आहे ना ते. आता मला त्याची पुऱ्या गावातून मिरवणूक काढायची होती. मी कबूल केलं तर पुऱ्या गावातून मिरवणूक काढणार होतो. त्याचा खर्च मीच करणार होतो. त्याचा तुलाही करणार होतो मी. पण आता असा विषय झाला. ते आपल्याला काही सांगून नाही राहिलं. आपल्याला कोणाला फोन करावं, एक तर नरुले आपल्याला फोन नाही करताय. तिच्याही मनावर परिणाम होईल ते जर फेल असेल तर. तुम्ही माहिती काढून आणा, मला एक फोन करा ना तेवढा. म्हणजे कसं आहे आपल्याला असं वाटतं बा लवकरात लवकर आटपून घ्यावं कार्यक्रम. ठीक आहे ना मग विचारतो ना मग. विचारतो म्हणा, काही हरकत नाही म्हणा. बरं ठीक आहे. मी आत्ताच त्याला विचारपूस करतो. एक तर फोन लावतो, नाही त्याच्या घरीच जा तुम्ही. माहिती काढून तुम्हाला फोन करतो. बरं ठीक आहे मग. पाहतो काय होते तर सांगतो तुम्हाला.
बरं बरं करा तुम्ही फोन करा मला, मी लय आतुरतेने वाट पाहून राहिलो. असं वाटतं कसं आहे, हां हो पास झाला पाहिजे लगाचा मनापासून. हां हो तेवढं पहा मग आता. हो ना हो ना, बिलकुल बिलकुल आम्हाला वाटते ना पास झाला पाहिजे, एखादा तर लागला पाहिजे आमच्या गावातला. हो बरं बरं पाहतो पाहतो. झालं म्हणलंय बा खादोळे साहेब, आपल्या मनासारखं झालं. हो कारण की गाव सामसुम आहे. हो नाही ते बा सांगतो ना, इतकं उडले असते ना हे गावाला, सांगतो ना तुम्हाला. बँड बाजा लावून बिलकुल अशी मिरवणूक काढली असती त्या झाबरू त्याईनं. हो पहा आमच्या गावाचा लागला, पहा पहा पहा. हां हो ना, आता असे चिमून बसले ना, निकालही माहीत नाही द्यायले. हो कारण की इकडे फेल झाला नाही, 100% आपल्याला समजतेच ना आता. नाही नाही बहुतेक तसंच झालं ते. हो नाही तर आता लागतं बापा बाबा तुमचे ते जवळ बा हे ते आता फोन आले असते तुम्हाला नाही का. हो लागला बा आमचा जवळ असं तसं नाही. काही ना काही माहिती तर पडलंच असतं. अरे बाबा काय सांगा, सऱ्या सोऱ्या धरायला फोन. हॅलो हां झाबरूगोंडा लागला. हॅलो हां जवळचा फोन आला असता. अरे राम 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 राम. हां आणि आता आता गेले कोमात ते. हो म्हणून तुम्ही मुद्दा म्हणलं मी आता बा पेढे वाटत होतो त्याच्या भारोभार असं तसं. हां म्हणजे नावं होते पा बा. हां आपल्या भाचीसाठी किती हे करू राहिला होता जवायसाठी. हा हो तर म्हणून आता कसं आहे, हो चांगली मजा घ्या लागते. हो चांगलं कसं आहे, जखमीवर मीठ चोळीनं आपलं काम आहे. हो आता समजतेस ना, आता शिवल्या गेला असं शांताराम घनगरीच्या घरी आता आपल्या जवायच्या. हो समजतेस काय आहे तर. हो तेच म्हणलं आता ते तर 100% झालं की बा ते फेल झालेला आहे. हो पण आता पुढची लाईन बरोबर लावा म्हटलं आता बोलण्या बोलण्यात मग. हो नाही तर तिथं प्रत्यक्ष जाऊ द्या. आणि तुम्ही आता कसं कानं भरतो त्याची मा बहिणीची हिन ते. हां हो जर नाही हे तोडी ना सोयरीक तर मला म्हणा तुम्ही आता. हां बरोबर करतो मी आता काय करायचं त्या. हो म्हणतो पोरगं साधं पोलीस नाही लागू शकलं कॉन्स्टेबल. हां तर काय एवढी मोठी आरोग्य अधिकारी आपली भाची आहे बा. आणि काय बसले हे. हां हो झालं तर झालं साक्षीगंध जाऊ द्या तिकडे, काय 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 लग्न थोडीच झालं. हां पाहा तुम्ही आता कशी टाईट फिल्डिंग करतो मी. हां हो पहा आता शिवलाची वाट पाहू आता कोणची खुर्ची आण तुम्ही. तिकडे आहे का तुम्ही? काय मला साराच्या घरी गेलो तुम्ही. शांत मावशी म्हणे तिकडे आहे म्हणे, बाहेर आहेत म्हणे बा. हो मॅडम दुकानात असती. चला बरं आहे आता नाही का, डॅनी इथंच आहे. हो म्हणजे विशेष मोकळा आता. अरे काय शांताराम भाऊ, थोडासा एक विषय होता. हो हो थोडंसं कानावर आला आत्ता. हो एका जणानं थोडंसं मला फोन केला. काय समजलं का आपला पोलीस भरतीचा काही निकाल गिकाल काही समजलं झाबरूचा काय काय झालं तर. नाही काही निकाल गिकाल लागायचं वाटते ना. हो निकाल लागला नसेल म्हणून फोन नसेल केला. नाही तर आता फोन केला असेल त्यानं. हो नाही तर मग नलून तरी सांगितलं असतं मला. बोलता राजा निकाल लागून 6 दिवस झाले ना, मग काय डेण्यामध्ये तुम्हाला काही माहीत पडलं का नाही म्हणलं झाबरूचं. काय पास झाला नाही झाला कसं आहे काय नाही. हां अरे 6 दिवस होऊन गेले म्हणते ना, मग काय लोक म्हणते तुम्हाला माहीतच कसं काय नाही आता लोक. अरे मला तर काही सांगितलं नाही बा त्यानं काय झालं काय नाही तर. हो आता तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही. काय फेल गेल झाला का म्हणा, नाही शांताराम फेल झाला वाटते बहुतेक नाही, म्हणून फोन नसेल लावला कदाचित समजा. काही थोडंसं वाटलं असेल त्याला कसं लावा बा काय लावा असं तर नाही. निकालच नसन आला, कारण की मी त्याला सांगितलं होतं ना, काही समजलं की सांगतो बा म्हणलं, सत्कार गितकार ठेवते माणूस गावातनी. तर त्याचा काही फोनही नाही आला आणि बहुतेक निकाल लागलाच नसं. नाही तर काही ना काही जे काय खरं आहे ते सांगतच होतं ते. ते आता काय सांगा, तुमचीच मेवणी बा. आपलं मानमोळे साहेब हो फोन केला म्हणे, म्हणे बा कसं आहे, काय निकाल लागला म्हणे. हो मी म्हटलं बा आता मला काही माहीत नाही, तर म्हणे विचारून या ना म्हणे आपलं कसं आहे म्हणे. हो काहीतरी कबूल केलेलं आहे म्हणे बा त्याने, भारोभार पेढा वाटत आहे म्हणे आपल्याला. हो म्हणजे झाबरूचं जेवढं वजन आहे त्या वजनाचा पेढा वाटायचा आपण कबूल केलेला आहे म्हणे. हो त्याचा काय निकाल लागला मला सांगा म्हणे लवकर, म्हणजे मग मला त्या तयारीनं लागता येईल म्हणे. हो एक तर गावातून मिरवणूक काढायची आहे म्हणे, तेही कबूल केलं म्हणे आपण. बाबा बाबा एवढं हां माया मेव ना बापा बाबा लय झालं मग तर माझी मिरवणूक काढाली हिंदी. हां इतकं कसं काय मोठं मन केलं पाहिजे ना. हां हो भारोभार पेढा बापा बाबा बाबा किती रुपये होईल म्हणा बा. पण हे निकालाचं काय लागलं हे नाही ना माहीत आपल्याला अजून. त्याच्यासाठी म्हणलं तुम्ही नलूला फोन लावा ना मग तुमच्या मुलीले. हो म्हणा काय झालं म्हणा काय नाही म्हणजे समजते मग. हां हो म्हणजे कसं आहे आपल्याला, म्हणजे अजून माहीत नाही पडलं म्हणजे कमालच झाली आपली. आता त्याला काय टाईम लागते. हो ना आता मला माहीतच नाही पडलं, आता मी आता लोक विचारलं असतं मी द्यायले. थांब आता पाहतो फोन लावून. पण मी म्हणते तुला अडचणच काय आता. तू सिलेक्ट झाला सगळं झालं. 5-6 दिवस होऊन गेले, आता तू ट्रेनिंगला जाणार आहे. कमीत कमी घरी तर सांगायला पाहिजे होतं का नाही. मलाही सांगू देत नाही. मी बाबाला फोन करून सांगितलं होतं असतं. पण तू म्हणतो की फोनही नको करू ना. ते काहून नाही, कसं आहे आता मी जातो एक दिवस आणि आबाजीला सांगतो, सगळ्याला बरोबर शांततेने सांगणारच होतो. पण कसं आहे आपण जर जास्त म्हणजे समजा हे केला, ते कसं होते काही काही लोकांच्या मनाला ठेस पोहोचते. आता माझ्या सोबती आहे तर. तर त्याला वाटत पाय बा हे लागला आम्ही लागलोच नाही. त्याच्या घरची त्याले मग त्याची कानं कोडते, त्याला प्रेशर येते. आणि गावातनी मग बाबा माही ते काय सत्कार घेणार होते सरपंच साहेब. मी म्हटलं बा सत्कार आणि हेन ते त्याच्यानं आपल्याला काही ते पटत नाही. म्हणून मी म्हटलं बा सध्याशी काही सांगावं नाही, थोडंसं वातावरण थंड झालं मग जाऊन सांगतो मी. झाला बा गेला विषय तर लंबा झाला, ते बरेच दिवस झाले आता काय सत्कार आणि हेन ते. म्हणजे कसं जास्त आपल्याला गवगवा करणं आवडत नाही. हो आता सिलेक्ट झालोच मी, उद्या जाणारच होत सांगायला. हो पण ते आज ना उद्या माहीत पडणारच आहे का नाही. तू म्हणतो सांगू नको. आता माझ्या पप्पाचा फोन आला होता मला, मी उचलला नाही. तर म्हटलं आता काय करायचं काय नाही सांग. आता मी काही खोटी बोलत नाही बा. हिंगा मामाचा फोन आहे. हॅलो हां 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 बोला ना म्हटलं. हां बोला बोला काय म्हणत होते.
हॅलो, हां, तर मी काय म्हणत होतो, काय कसं काय थोडंसं एक विचारायचं होतं बा, आहे का थोडा टाईम आहे का 2 मिनिटं? हो हो आहे ना आहे ना हो, 2 मिनिटं काय किती काय बोला ना काय म्हणत होती. ते काही नाही, थोडंसं आत्ता ते एक दोघांच्या गोष्टी ऐकल्या म्हणे, काय भरतीचा निकाल लागला म्हणे, काय पोलीस भरतीचा यवतमाळचा आपला. काय म्हणते, काय तू ते लेखी परीक्षा दिली ती, मग काय झालं मग त्याचं? झालं ना ते झालं हो झालं म्हटलं त्याच्यातनी आपल्याला 129 मार्क भेटले 128 वर हो झालं ते हो जरासं एका मार्काच्यानं बचावलं मी हो लागलो म्हटलं झालं सिलेक्शन झालं आपलं. झालं म्हणते ना शिवला, झालं म्हणते सिलेक्शन तर. अरे काय बोलून राहिला? अरे मग सिलेक्शन झालं तर काही सांगायचं का काही? हा, आम्ही वाटच पाहून राहिलो, आम्हाला वाटलं काही आहे निकाल. हा हो, इंका आता शिवला आला होता विचारात. हो ते आता नलूच्या मामाचा फोन आला म्हणते त्याला. काय म्हणते शिवलाला ते सांगू राहिले. काय राजा, कसं झाबरू राजा, आम्ही राजा इतकी काळजी करून राहिलो, झाबरूचं काय झालं. हा, गावाले परेशान आता सांगून राहिला. अरे ते यायचा फोन आला होता नलूच्या मामाचा. हो ते कसं आहे, आता तू म्हटलं गावात लवकर येऊन जाय थोडंसं, हा सत्कार गीतकार हे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर म्हटलं कसं आहे, उद्या तू कोणत्या हल्दीत ये म्हटलं. आता हो आम्ही इथंच आहोत, सरपंच साहेब हे ते. तर म्हटलं होईन का उद्या मग? नाही नाही बस शिवलाल भाऊ ते सत्काराचं नाही तिथे राहू द्या आपल्याला ते आवडतच नाही कारण की कसं आहे हा ते कसं आता तात्पुरतं आपलं पुष्पगुच्छ दिलं जाय तिकडे हा काही विषय नाही त्याचा आणि ते नाही केलं चालते हा झालं ना एवढ्या शुभेच्छा भेटल्या बस झालं. नाही, अरे बा, आम्ही गाववाल्यातर्फे तर करणारच आहो, पण ते कसं झालं, नलूच्या मामानं ते हे केलेलं आहे म्हणते ना. हा, त्याचा नवस आहे ना, नवसचं फेडा लागेल का नाही तुले? हा, उद्या रामपूरले तू कोणत्या हालतीत ये, मी आता त्याला फोन करून सांगणार आहोत. त्यानं मला विचारायला सांगितलं की बा जर पास झाला असं तर ते कसं आहे, त्यानं कबूल केलेलं आहे म्हणते की गावातून एक मिरवणूक काढायची आहे. त्याच्यानंतर आपलं ते भारोभार पेढा वाटायचा आहे. तर त्याला मग सांगून देतो मी तसं. हा हो, तुझे वजन किती आहे समजा अंदाजी? जे काय भरण ते समजा 52-55 जे काय असेल ते हा समजतेस ना उद्या. बस झालं ना मग. हे पा, मग काहीच अडचण नाही. आता तू सत्काराचा विशेष नाही इथं, हे नवसचं आहे. म्हणून तू उद्या कोणत्या हालतीत उद्या येऊन जाय. हो हो म्हणणं जाऊ ना आता मला तर काही पटत नाही म्हणा पण आता शेवटी आता हिच्या मामानं एवढं आता लयच मोठं मन केलं पण आता बरं ठीक आहे मग आता याच लागन मग. याच लागते ना बाबा, हिंका डॅनी आबूजी आहे, सगळे राजा वाट पाहून राहिले. हा ये आता ते तेवढा नवस फेडून टाकते फालतू. कसं त्याला मग राहिलं तर मग हा त्याचं म्हणणं लागत तुझ्या त्या हिच्या नलूच्या मामाचं. बरं हो ठीक आहे मग आता हो येतो हो काही हरकत नाही उद्याच ना हो काही हरकत नाही. शांताराम भाऊ, मग आता कसं मी फोन करून देतो हा तुमच्या मेवणी बॉय. बरं ठीक आहे मग झाबरू. हा हो, ठेव हा हो, कसं कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा. ओके. अरे बाबा, झालं म्हणते सिलेक्शन, मग काय तर हो, झालं म्हणे. पण कसं आहे, थोडंसं त्याला ते सत्कार आहे ते नाही आवडलं. त्याला वाटतं बाबा जास्त हा हो बरोबर नाही, तर त्यानं आतापर्यंत काही आलं नाही. ते आता येणारच होतं म्हणे मी. हो हिंका आता सांगून राहिलं ते, तर म्हणजे झालं म्हणे माय. आलं बुवा आता एक खेपचं नाही का, हो ना, आपलं कर्तव्य पुरं झालं. हो कसं आहे, आता काही ना काही कामी लागलं बुवा. हो जाऊ द्या आता काहीतरी. हो उद्या येतो म्हणे, त्याला गोडधोड करा लागन आता घरी. गोडधोड खायले उद्या सगळं ते हेच करून राहिलं ना मानमुळे साहेब, असं आहे ना ते. मग हो त्यांना सांगितलं ना, त्याच्या भारोभार पेळा. हो आता मोठं आपल्याला वजन काटा पाहा लागन. हो पल्ली असतच ना कापूस याचाची कधीला म्हणजे इथं आहे ना आपली इथं आहे ना मोठी पल्ली आहे. हो त्याच्यात झाबरू बसते, एका ऐकून पेढा टाका लागते. हो त्यानं कबूल केला म्हणते ना मानमुळेनं. काय खरं आहे काय त्याचं मेवण्याचं. हो पाय त्याला फोन लावून दे, सांगून दे मग. हो म्हणा काय आहे उद्या मग येऊन जाय म्हणा. हो असं सांगून द्या म्हणा. त्याने सांगितलंच ना आपल्याला फोन करा म्हणेन ती. 1 मिनिट. हो खदड साहेब आला म्हणलं फोन. हां हॅलो, हां का हो काय झालं म्हणलं. हो लय राजा आतुरतेने वाट पाहू राहिलो. काय झालं सांगा बा लवकर. अरे काय राजा, आता तुम्ही एवढा मोठा नवस केल्यावर खरंच ते आता फेल होईन का? तुमच्या मनासारखं झालं ना बा, माणूस सिलेक्ट झाला. मग त्याला आता फोन करून बोलावलं, मॅम म्हटलं उद्या तू कोणत्या हालतीत ये. ते म्हणते मी येत नाही. बापा रे, करायला गेलो काय उलटे झाले पाय. अरे काय म्हणता, येत नाही म्हणते. हा काहून तब्येत नाही का बरोबर? हो, तब्येत नसेल तर राहू दे म्हणा मग. हा तब्येत तर चांगली झाली रे म्हणा. हो तब्येत काय, स्ट्रॉंग माणूस आहे ना, रोज जिम मध्ये जाते ते. मग ते काय बिमार पडते. उद्या बोलावलं मी त्याला, उद्या ये म्हणलं. तुमचा नवस फेडून घ्या मग उद्या. हा ते करून घेऊ का मग उद्याचं मग व्यवस्था बरोबर. हा स्टेज गीज येते काही. हो ना, हो करून घ्या. हो करून घ्या. हो करून घ्या. हो बरं ठीक आहे. मग ते तुम्ही आता कसं भारोभार पेढा मग किती आणसान मग ते सांगा लागणार, ऑर्डर द्यायला लागणार मग तुम्हाला. हा पेढाच कबूल केला ना, अजून मिरवणूक समजा अजून काही केलं का, अजून काही याच्या व्यतिरिक्त जेवणा खावणाचं काही गाव जेवण येते. अरे बापा रे, पुरं फिट होतं का? नाही ते गाव जेवणाचं नाही आहे विषय त्याच्यात. फक्त आपण तेवढंच कबूल केलं. हो हेच तर अंगूर आहे माया. तेवढंच केलेलं आहे आपण, मनाभावापासून केलं आहे. बरं ठीक आहे, चालते. हो पेढ्या नाही सारखं होऊन जाते. हो तेवढं पहा मग आता, चांगला बिलकुल असा ओरिजिनल पेढा आणा उद्या. हो ठीक आहे मग आता. हो उद्या तरी 9 वाजेपर्यंत पोहोचा तुम्ही, मी त्याला 9 पर्यंत बोलवून घेतो. हो ठीक आहे आता येऊन राहिलं म्हणते उद्या. उद्या मग आता इच्छा आपली व्यवस्था करून टाकू गावची नाही का. हो चला ठीक आहे, धन्यवाद. पाहू आता काय होते तर. हो आनंदाची बातमी आहे म्हणलं, आपला झाबरू कोण आहे. हो पोलीस झाला म्हणते राजा. हो पोलीस झाला म्हणते, आता त्याचं सिलेक्शन झालं म्हणते बा. हो आता फोनवर समजलं मला. हो तर म्हणलं उद्याची थोडंसं तयारी लागत ना आपल्याला. बा म्हणलं माहिती ना राजा, काय कसं काय झालं, काही झालं म्हणते.
5-6 दिवस होऊन गेले ना. मग काय तर हो येणार होतं म्हणे मी सांगायला झाबरू म्हणे, पण थोडंसं जमलं नाही म्हणे. तर त्या मानवडीनं विषय काढला म्हणून माहीत पडलं, त्यानं नमस केला म्हणते. हो त्याच्या भारोभार पेढा वाटायचा आणि गावातून मिरवणूक काढायची. हो त्यासाठी स्टेज मंडप हे ते मारती सगळी व्यवस्था करतो म्हणलं, पैसे तेच देणार आहे. हो तसं आपण गावाला करणार होतं सत्कार, पण ते म्हणे नाही नाही म्हणे सत्कार नाही पाहिजे आपल्याला. पण आता हे नवस फेडायचं आहे आपल्याला. हो पूर्ण त्याचं म्हणजे आता वजन घेऊन उद्या काटा पाहा लागेल आपल्याला एखादा मोठा. हो त्याच्यावर त्याला बसवायचं, इकडून पेढा टाकायचा. हो तर पेढा आणणार आहे ते. आता त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. बाबा बाबा इतका मोठा पेढा पेळाला का बाबा? 50-60 किलोचा असं झाबरू. बाबा इतका पेढा आणणार आहे का ते भानमुळे? पण आता ते म्हणे वाद तसं आता काय आहे आणि काय नाही, पण म्हणे पण ते हो कबूल केलेलं आहे म्हणे. आणि ते काही असं तर आपलं ढोल ताशे काढजा, थोडंसं गावातून मिरवणूक काढून घेता. कसं आहे आपलंच गावातला माणूस आहे म्हणून. ते म्हणे बा काहीच करू नका, पण आपल्याला करावंच लागेल ना काही ना काही. काऊन नाही करायचं? हो करायचं. हो मग आपल्यातलं आता त्या क्षेत्रात ते लागला बरं झालं. मग काय आता प्रत्येकाचं वेगवेगळं क्षेत्र असते, कोणाला काही जमते कोणाला काही जमते. हो प्रत्येक जण आपापल्या पुरी लागणारच आहे. हो ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, पुरी व्यवस्था करू म्हणा. हो मानमुळे म्हणा तू सोय लाव म्हणा पैशाची. हो काही विषय नाही. हो ठीक आहे मग. हो ठीक आहे मग तेच सांगायला आलो तुम्ही तुम्हाला. हो ठीक आहे ठीक आहे, चला भाऊ मग उद्या काय होते.